करवीर तालुक्यातील खुपेरे या ठिकाणी बनावट रासायनिक खतांचा साठा सापडलाय। त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये एकच खळबळ माजली आहे। तर रंकभैरवी या शेती सेवा दुकानामध्ये 10-26-26 या रासायनिक खताच्या बनावट बॅगा आढळून आल्या। या प्रकरणी दुकानदार आकाश नाळे यांच्यावर करवीर पोलिसात 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। या क्षणाची महत्त्वाची धक्कादायक बातमी आपण पाहतोय। बोगस खते तयार करणारा मोकाट असल्याची माहिती देखील समोर येते। दरम्यान कोल्हापुरात बोगस खत आलं कुठून, जिल्ह्यात बोगस खतांचा आणखी किती साठा आहे याचा तपास करावा लागणार आहे असं देखील बोललं जातंय। कंपनीने दिलेल्या उत्तरानुसार सदर खत किंवा सदर विक्रेता हा त्यांचा कोणत्याही प्रकारे अधिकृत विक्रेता नव्हता। त्यांच्याबरोबर त्यांचा कोणत्याही प्रकारे खरेदी व्यवसाय झाला नव्हता। त्याच्यामुळे सदर खत हे जुवारी किंवा पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचं नसल्याचं त्यांनी कळवलं होतं। त्या अनुषंगाने आपण सदर विक्रेत्यावरती अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। काय समाजामध्ये अशी व्यक्ती असतात अशा किंवा लोकांना फसवणं, भेसळ करणं, म्हणजे दुधामधली असेल, अन्नधान्यामध्ये असेल किंवा तुम्ही म्हणता त्यामुळे खतामध्ये असेल, बी बियाणामध्ये असेल, एक प्रवृत्ती कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळण्यात आहे। ह्याच्यामध्ये आपण किती लोकांचं नुकसान करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही। त्यांना कडक कारवाई करणं एवढा एकच इलाज आपल्यासमोर आहे।